नमस्कार. मी बसवराज मसुते. आज तामलवाडी येथे सन 2021च्या खरीप हंगामामधील श्री कयूम अब्बास पटेल राहणार तामलवाडी तालुका तुळजापूर यांच्या शेतामध्ये जी पेरणी केलेली आहे तर त्या पेरणीची पाहणी एसटी हे औषध लावल्यामुळं कशा पद्धतीनं उगवले आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये आलो असता तर सोयाबीन आज 10 दिवस झाले उडीद आणि सोयाबीन पेरून तर या सोयाबीनला जवळपास 7 पानं आलेली आहेत वर आणि खाली मुळ्याची संख्या तर बघण्यासारखी आहे. इतक्या मोठ्या मुळ्या सुटलेल्या आहेत आणि ही एसटी औषधाची बीज प्रक्रिया करून यांच्या सगळ्या क्षेत्रामध्ये केलेली आहे. त्यांच्या तोंडून ऐकूया सगळं कशा पद्धतीने केले काय आहे. तर तुमचं नाव सांगा. कयूम अब्बास पटेल. जोरात बोला, सगळ्या शेतकऱ्याला ऐकू गेलं पाहिजे. कयूम अब्बास पटेल. बर. राहणार तामलवाडी. बरं. गेले आणि तुम्ही यावर्षी सोयाबीनची किती एकर मध्ये पेरणी केलेली आहे? 14 एकर मध्ये केली. 14 एकर सोयाबीन पेरलेलं आहे आणि उडीद 6 एकर म्हणजे 20 एकरला सगळ्या एसटी हे लावलेलं आहे. किती वर्षापासून वापर करता एसटीचा तुम्ही? 4 वर्षापासून. कुठल्या पिकाला? समजाच पिकाला एसटी लावतात. नाही तरी सांगा ना कोणती पिकं? सोयाबीन, उडीद, तुरी. अजून मला तर गेल्या वर्षी कांदा केला होता ना? कांद्याला बियाला लावलं. हा, कांदा बियाण्याला लावलं होतं. कांद्याला हे ग्रीन प्लॅन्टचे मटेरियल वापरलं होतं. आवरेज पाणी सोडलं होतं आणि 1.5 एकर कांदा होता. किती बॅग निघाल्या होत्या? 180 बॅग 1.5 एकर क्षेत्रामध्ये यांनी काढलेला आहे ग्रीन प्लॅनेटचा वापर करून. तर आज या ठिकाणी हे जे उडीद उगवलंय कुठंही तूट नाही, काही नाही. सोयाबीनचे पण फोटो काढलेले आहेत, आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत, टाकलेत. तर हे अशा पद्धतीनं उगवण क्षमता झालेली आहे. कुठलंही कसल्याही प्रकारची तूट नाही. संपूर्ण शेतामध्ये हा कॅमेरा फिरवत आहे. तर हा एकाच ठिकाणची कुठली नाही, हे पहा. आणि पानं वगैरे जे आहेत एवढे मोठे झालेले आहे त्याची त्या एसटीमुळं. तर हे प्रत्यक्ष आपण पहा 10 दिवसामध्ये एवढी मोठ्याले पानं आणि याचं एक रोप उपडा उडदाचं त्याच्या पण मुळ्या बघू आपण. खालून काढा म्हणजे तुटत नाहीत मुळ्या. सावकाश काढा. आता त्याला सुद्धा कशा पद्धतीनं मुळ्या आलेल्या आहेत. तर 10 दिवसामध्ये एवढं डेव्हलप बीज प्रक्रिया केल्यामुळं मुळ्यामध्ये काय हे पहा. ही उडदासाठी सुद्धा या जे मुळ्या आहेत किती मोठ्या प्रमाणात सुटलेल्या आहेत ते आपल्याला प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे ऑन दी स्पॉट पाहू शकता. हे पहा, एवढ्या मोठ्या प्रमाणात मुळ्या 8-10 दिवसामध्ये शक्यच नाही. तर हे केवळ एसटी या औषधामुळे घडू शकतं. आणि ज्यांच्या शेतामध्ये एसटी लावलेलं नाही त्यांच्या शेतामध्ये अगदी अल्प मुळे आहेत आणि कुठल्याही पिकाला मुळी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तर हे उडदाचं आहे. उडीद कुठला आहे दाखवा. हां, हे उडीद आहे. हा पहा, उडदाच्या याला पण मुळ्या भरपूर आहेत. आणि हे आहे ते सोयाबीनचं आहे. सोयाबीनला पण तेवढ्याच पटीत मुळ्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे 4-5 वर्षापासून ग्रीन प्लॅनेट वापरून गेल्या वर्षी ॲव्हरेज किती काढलाय तुम्ही एकरी? एका एकरमध्ये सोयाबीनला एका बॅगला किती ॲव्हरेज काढलाय तुम्ही? 17 पिशव्या. 17 पिशव्या म्हणजे क्विंटल का? नाही, क्विंटल नाही. मग किती क्विंटल काढलाय? एका बॅग मध्ये 15 क्विंटल जवळपास निघाला. बरोबर आहे का? तर 15 क्विंटलचा ॲव्हरेज आणि खताची वापर कमी करून त्यांनी जवळपास 50% खताचा वापर कमी केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ही उडदाची पेरणी केलेली आहे 6 एकरमध्ये आणि 14 एकर सोयाबीन. तर हे असंच पाहत आपण सोयाबीनचं सुद्धा तुम्हाला व्हिडिओ शूटिंग दाखवत आहे. तर हे सोयाबीनचं क्षेत्र आहे. तरी अशा पद्धतीनं 10 दिवसामध्ये उगवण झालेले आहे. आज दिनांक 25 रोजी या क्षेत्राची व्हिडिओ शूटिंग करत आहे. यापुढेही आपणाला या क्षेत्रातील सोयाबीन
कशा पद्धतीनं उगवलं यांच्या संपूर्ण शेतातील कुठंही तूट नाही, एकसारखं सोयाबीन सर्व उगवलेलं दिसत आहे. हे पहा, अजिबात तूट कसलीही नाही. तर अशा पद्धतीनं ही सोयाबीन 10 दिवसाचं श्री कय्यूम पटेल यांच्या शेतातील आज मी प्रत्यक्ष त्यांच्या प्लॉटवर येऊन पाहणी करून ही व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. तर शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की तुम्ही कुठल्याही हंगामामध्ये, खरीप हंगाम असो, रब्बी हंगाम असो, तर प्रत्येक हंगामामध्ये बीज प्रक्रिया करून पेरणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं 20% उत्पादनामध्ये तुमच्या वाढ निश्चितपणे होते. हे अनुभवावरून स्वतः या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही सोयाबीन अगदी उत्तम प्रकारे पेरणी केलेली आहे. याला आज बरोबर 10 दिवस झालेले आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.